तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहते आणि तुमचे फॉर्म अँड टेक्निक चांगले होते. त्यामुळे पॉवर लिफ्टर असतात ज्याला एकच रिपिटेशन मारायचे आहेत ते प्रॅक्टिस करत असताना 100 रिपिटेशन, कारण त्यांना एक रिपिटेशन त्यातली चांगली करायची असते आणि त्यामध्ये त्यांना इंजुरी पण नाही झाली. ही कधी होते जर तुम्ही कंटिन्युअस प्रॅक्टिस करता. एक्झाम आपल्या असतात, आता आपली बोर्डची एक्झाम असते त्याच्या आधी आपल्या ट्युटोरियल असतात त्या असतात की त्या तुम्हाला प्रॅक्टिस झालं त्या गोष्टींचं किंवा ते मॅथमॅटिक्स असेल किंवा कुठल्या गोष्टी असतील तर ते प्रॅक्टिस झालं तर तुम्हाला शेवटच्या एक्झामला तो जास्त लोड पडत नाही आणि मला समजतं की थेरम असेल कुठल्याही गोष्टी असतील तर एक गोष्ट केली तर ती तुमच्या लक्षात राहते आणि तुम्ही ती परफेक्ट करू शकता. आपल्या कॉम्प्युटर जिमला जातो त्यावेळेस आपल्याला बॉडी वाढवायची आहे, बॉडी कमी करायची आहे, म्हणजे वेट वाढवायचं आहे किंवा वेट कमी करायचं आहे, मसल गेन करायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की हा फिटनेस क्लब आहे. फिटनेस क्लबमध्ये आपल्याला फिटनेस करण्यासाठी येतो, आपण अनफिट होण्यासाठी येत नाही. म्हणजे आपला रिझल्ट थोडा लेट झाला पण आपल्याला इंजुरी नाही झाली. हे सगळ्यात मेजर फॅक्ट आहे ना. तर तुम्ही मग इथे येणार आधी माझ्याकडे तर आपण इथं काय सांगतो लोकांना की तुम्ही जिम का जॉईन करा, डॉक्टरकडे पैसे देण्यापेक्षा इथं या, तुमचा फिटनेस चांगला जातो. तुम्ही इथं पण येतात, इथं पण इंजुरी करून जात असाल, तुमचं दोन्हीकडून लॉस आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला ज्या रिपिटेशन्स पहिल्यांदा दिल्या असतात त्या प्रॅक्टिस करण्यासाठी दिल्या. पहिला सेट जो असतो प्रत्येक सेटचा तो 15 रिपिटेशनचा असतो. आपण 15 काय दिलंय की तुम्हाला एका तासामध्ये तुमचं वर्कआउट संपवायचं आहे आणि तुम्हाला कमीत कमी 2 मसल ट्रेन करत असतात एका तासामध्ये. 2 मसल, प्रत्येक मसलला 3 ते 4 व्हेरिएशन असतात है ना. म्हणजे एका मसलला 4 व्हेरिएशन पकडले तर त्याचे 4 सेट केले तर 12 ते आपण 18 सेट्स करत असतो एका तासामध्ये. ह्या सेटला जर तुम्ही लिमिटेशन ठेवलं नाही तर तुमचा तो वर्कआउट त्या टाइममध्ये होणार नाही. जसं तुम्ही डंबल मारत चाललाय, 5 किलो डंबल घेतला, तुम्ही कंटिन्यू मारत राहा. आपण रिपिटेशन काय की तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा ब्रेकिंग पॉईंट काय आहे. तुम्ही थांबणार पुढे जर थांबलं आहे ना त्यानंतर पुढचं व्हेरिएशन कसं घेणार. आपण काय करतो की 15 रिपिटेशनला थांबा, कारण 15 रिपिटेशन पर्यंत तुमची बॉडी युज टू होते त्या रिपिटेशनचा. तुम्हाला समजतं की तुम्हाला बायसेप करताय तर तुमचा बायसेप हा मसल आहे तो मसल त्यामध्ये यूज झाला पाहिजे, बरोबर आहे. हा यूज होण्यासाठी 4 किंवा 5 रिपिटेशनमध्ये तेवढं समजून काय वर्कआउट करतो. कारण एक मसल करत असताना तुम्हाला बाकीचे पण सेकंडरी मसल असतात जे तुमच्या मसलला हेल्प करत असतात. जसं तुम्ही डंबल उचलला तर तुमचा फोरआर्म पण हेल्प करतो. आणि ज्यावेळी तुम्ही डंबल पकडणार पाहिजे तर तिथून तुमच्या फोरआर्मचे मसल पहिला यूज होतो. जेव्हा डंबल पकडल्यावर फोरआर्म तुमचा पहिला ऍक्टिव्हेट झाला कारण तिथं त्याने मसल पकडला जातो, बरोबर आहे. तिथून पुढे सुरुवात तुमची झाली सपोर्ट करायला बायसेपसाठी. पण तुम्ही वेट कॅरी करता, फोरआर्म टाईट झाला, फोरआर्मचा मसल इनडाऊन झाला, वेट कॅरी करता शोल्डर पासून तिथे इतर वेट सगळं ट्रॅपेजियसचा पण वेट आहे तुमची. हे सगळे मसल तुमच्या बायसेपला सपोर्ट करतात, ते वेट कॅरी करतात. पण ज्यांना माहिती आहे की तो बायसेप कसा ट्रेन करायचा आहे आणि त्या बायसेपवरती मॅक्सिमम वेट कसं लिफ्ट करायचं आहे ते समजेल त्याचे मसल जास्त वाढतात. त्यामुळे आपल्या जिममध्ये पण 5 ते 10% लोकांचे मसलची डेव्हलपमेंट जास्त होते, फास्ट होते. बाकीचे जे पण होते पण त्यांना थोडा वेळ लागतो. आणि ह्या गोष्टी पीटीमध्ये क्लिअर केल्या जातात की तुमचं लक्ष तुमच्याकडं ट्रेनरचं असतं की तुम्हाला काय करायचं. तर त्या रिपिटेशन तुम्ही जर बायसेप जर मारत असाल तर तुम्हाला जी माहिती असेल की कसं घ्यायचं वेट तर ठीक आहे. पण रिपिटेशन जर करत राहिला तर तो मसल तुम्हाला कळतो. कारण बायसेप तुम्ही ही मुवमेंट करत असाल तर ह्या मुवमेंटला तुमचे फोरआर्म होतात पण त्याच्यावर म्हणजे 20% तुमचे फोरआर्म आणि शोल्डर यूज होतील, 80% बायसेप यूज होतील. त्याला प्रायमरी मसल म्हणतात ज्यावेळी बायसेप मारतात त्यावेळेस, आणि बाकीचे सेकंडरी मसल. तर ह्या मसलला तुम्ही 5 मारत असाल तर तुम्हाला लवकर कळणार नाही की आपण तो मसल ट्रेन करतो. ते बॉडीला नाही करणार, तुम्हाला कळेल. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे ना. तुमच्या माइंडला करणं वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला करणं वेगळी गोष्ट आहे. ज्यावेळी माइंडमध्ये जातं तुमच्या, ज्यावेळी तुम्हाला ते बाय हार्ट समजतं त्यावेळी ती गोष्ट कायमची लक्षात राहते आणि मग माइंडचं आणि तुमच्या बॉडीचं कनेक्शन झालं प्रॉपर तर ती मसलची डेव्हलपमेंट होते. कारण जो मसल ट्रेन करताय त्या मसलमध्ये कॉन्सन्ट्रेशन झालं तरच त्या मसलचा यूज जास्ती बॉडी करून घेते, बरोबर आहे ना. कारण ब्रेनचं कनेक्शन त्याला झालं पाहिजे. तुम्हाला काय तर टोचलं तर तिथं आपण हात मागे घेतो, ब्रेनचा सिग्नल तिथं जातो ना. जेव्हा तोपर्यंत कळत नाही आहे तर तोपर्यंत इंजेक्शन देत असतं त्यावेळी तुम्ही बाजूला बघता. तुम्हाला त्यावेळी माहिती असतं की देतात त्यावेळी तुमचं लक्ष तिकडे जात नाही. पण अचानक जेव्हा टोचतं त्यावेळी तुम्हाला सिग्नल तिकडे मिळतो की काय तर तुला लागलं. तर सेम तसं आहे, कनेक्शन तुमच्या बॉडीचं आणि माइंडचं झालं पाहिजे मग तुमचे मसल वाढतात.
आता याच्यामध्ये रिपिटेशनचा रोल काय आहे मी सांगतो. जे ज्युनियर आहेत किंवा जे नवीन जॉईन करतात त्यांना 15च्या आसपास दिलेले असते, 15, 18, 20 असेल काही असतील, त्यांना ते यूज होण्यासाठी. जे त्याच्यापेक्षा प्रो होतात म्हणजे 3 महिन्यानंतर त्यांचे रिपिटेशन थोडं कमी होतं, 10 ते 12च्या रेंजमध्ये येतं. कारण त्यांना समजतं कसं वेळ मारायचं. अजून वेट सिलेक्शन, ह्यामध्ये वेट सिलेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. पहिला सेट जेव्हा तुम्ही उचलता पहिला वेट, त्याला तुम्हाला समजत नाही की तुम्ही किती रिपिटेशन मारता, किंवा ट्रेनरला पण समजत आहे. ट्रेनर तुम्हाला लाईट वेळच देईल चेक करायला की तुम्ही किती मारू शकता. मग त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं की एवढे रिपिटेशन मारायचे आहेत. पण तुम्हाला 5 किलो नाही 15 मारायला रिपिटेशन, तर तुम्हाला अजून पण कळतं की मला अजून रिपिटेशन झालं त्याने, किंवा ते मला वेट हेवी आहे. त्या 2 गोष्टी तुम्हाला समजतात पहिल्या सेटमध्ये. तर पहिला सेट जो असतो तुमचा तो तुमच्या चेकिंगसाठी असतं की तुम्हाला किती वेट तुम्ही लिफ्ट करू शकतो. ठीक आहे, तर पहिला सेट तुम्हाला 15पर्यंत जातो 5 किलोने. तुमच्या डोक्यात आहे की तुम्ही अजून मारू शकता, तर तो कंटिन्यू करा 20-23 जाते. मग सेकंड, कारण सेकंडचं टार्गेट कसं आहे, आपण रिपिटेशन कधी थांबवतो 15, 12, 13 तुम्हाला कळतं. पण 15 रिपिटेशन जी असते ती तुम्हाला फोर्सफुली केली पाहिजे की ह्याच्यावरती मला वेळ येतात. मग तुम्ही तो प्रॉपर मसल ट्रेन केला, बरोबर आहे. मग तुम्हाला त्या रिपिटेशनचं इम्पॉर्टन्स कळालं की आता 15 रिपिटेशनपर्यंत माझी रेंज आहे की मला म्हणजे तेवढं माझी पॉवर आहे, ती पॉवर मला तेवढी आहे ती मला तिथं रिपीट तर ते लोक काय करतात की मला हेवी करायचं आहे, तर ऑब्विसली तुम्हाला नेक्स्ट सेट 12चा असेल तर तुम्ही मोठे वेट घेता 5 किलो. पहिलं 5 किलोचं असेल तर 20 मारता रिपिटेशन, मग तुम्हाला 12 मारायचे आहेत. तर 5 नंतर तुम्ही 7.5 नाही घेता, डायरेक्ट 10 घेऊ शकता. कारण सेकंड टार्गेट तुमचं काय आहे 12. तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलंय की मला 5 ने 20-25 रिपिटेशन जातात, म्हणजे मी 7.5 घेतलं तर मला अजून जाऊ शकतात, पण मला 12च मारायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला वेट जास्त उचलायला लागेल. मग तुमच्या रिपिटेशन त्या 12पर्यंत जातील. ठीक आहे, हा काउंट झाला तुमचा नॉर्मल लोकांसाठी, जे 2-3 महिन्यानंतर वर्कआउट करतात. त्यांना समजते की प्रॉपर कसा मसलला ट्रेन करायचं आहे ते. ह्या गोष्टीमध्ये काय होतं की त्या रिपिटेशन तुम्ही फोर्सफुली करता. शेवटचा रिपिटेशन काउंट जो आहे तो तुम्हाला लास्ट काउंट झाला पाहिजे. म्हणजे 12 आहे म्हणून नाही, तुमच्या बॉडीकडून तुम्हाला रिप्लाय आला पाहिजे ह्याच्यावरती तुम्ही मारू शकत नाही. मग तुमचा तो वर्कआउट प्रॉपर झाला. असं जर करून तुम्ही 4 ते कम्प्लीट केले, मग तुमचा तो मसल ट्रेन होतो एका अँगलमध्ये, बरोबर आहे. बायसेप्सचे तुम्ही 4-5 व्हेरिएशन, अराउंड 8-10 व्हेरिएशन आहेत. एका दिवशी तुम्ही सगळे व्हेरिएशन करू शकत नाही आहेत, कारण तुम्हाला 2 मसल ट्रेन करायचे. ज्यांना सगळे करायचे आहेत त्यांना एका तासात वर्कआउट करायचं आहे, तर त्यांना 4 सेट केले पाहिजेत. म्हणजे अराउंड हे 8 ते 12च्या रिपिटेशनच्या रेंजमध्ये. त्यानंतर तुमचं व्हेरिएशन चेंज होईल. व्हेरिएशन म्हणजे माहिती आहे ना, दुसरे व्हेरिएशन झाले. मग कुठलेही 4 तुम्ही कार्ड फॉलो करत असाल तुम्हाला सगळं. काही नंतर बरेच लोक कार्ड फॉलो करत नाही, कारण लोकांना लक्षात राहतात की वर्कआउट माझे कुठले आहेत. तुम्हाला चेंज पण स्वतः करू शकता, पण व्हेरिएशन तुम्हाला 3 ते 4 ठेवायला लागतील. कारण वर्कआउटचा टायमिंग 1 तास असेल, तेवढा तुमचा वर्कआउट कम्प्लीट झाला पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं 12 ते 15 रिपिटेशनमध्ये की तुम्हाला मसलची स्ट्रेंथ पण बघायची आहे आणि मसलची डेव्हलपमेंट करायची आहे. त्यामध्ये झाली. आता राहिलं की लो रिपिटेशन. ह्या मॉडर्न रिपिटेशन झाल्या. हाय रिपिटेशन तुम्ही सांगितलं की प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी करायला लागतात. त्यानंतर जो 12 ते 15चा रेंज आहे त्यामध्ये मसलची डेव्हलपमेंट होत राहते, कारण त्यात तुम्हाला समजतं की वेट कसं उतरायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर येतात की 4 ते 6 रिपिटेशन मारणारे पण बरेच जण आहेत. तर ह्या रिपिटेशन पुढे मारायचे असतात. जसं मी असेल, सागर सर असतील, बरेच दिवस वर्कआउट करतात. आपल्याला आमची स्ट्रेंथ माहिती आहे की किती मला मारायचं आहे वेट. मला माझा फॉर्म टेक्निक चांगला माहिती आहे की मला इंजुरी होणार नाही आहे. तेव्हा मी हेवी सुद्धा ट्राय करेन, तर मला मसलची स्ट्रेंथ वाढवायची आहे. ठीक आहे, पण त्यावेळेस मला इंजुरी पण नाही झाली पाहिजे. तर मी काय करेल, हेवी वेटच्या मागे जाईल, पण त्यावेळेस मी 15-20 रिपिटेशन मारू शकत नाही, कारण ते मला बॉडीला ओव्हरलोड होईल आणि ठराविक लिमिट नंतर मसल वीक होईल तुमचा, कारण त्याची एनर्जी संपून जाईल. त्यामुळे ते 4 ते 6 रिपिटेशन आहेत. तेवढ्या रिपिटेशनमध्ये मी फुल कॉन्ट्रॅक्शन देतो, मसल ट्रेन करेल. रिपिटेशन कमी आल्या मी थोडी माझी आमची स्ट्रेंथ आहे जे प्रो लेवलचे आहेत, ज्यांना आधीपासून वर्कआउट येतो, अशा लोकांनी कमी रिपिटेशन करतात. कमी रिपिटेशन मारल्या म्हणजे मसल वाढतात असं बिलकुल नाही आहे, आणि जास्त रिपिटेशन मारल्या म्हणजे मसल कमी होतात असं पण बिलकुल नाही. त्यामध्ये मेजर तुमचा तुमच्या जेनेटिक्स आहेत.
जेनेटिक तुमच्या असेल आणि तो मेजर रोल आहेच त्याचा. कारण तुम्ही दोघं एका वेळी वर्कआउट करत असाल, दोघं दोन सेम मित्र म्हणजे जवळचे फ्रेंड असतील, सेम वर्कआउट तुम्ही करत असाल तरी पण दोघांची बॉडी सेम डेव्हलप होते. बघा सर की दोघांच्या मध्ये एकाची बॉडी लवकर डेव्हलप होते, एकाची थोडी डेव्हलप होते. वर्कआउट सेम करता तुम्ही, मे बी खाण्यात थोडा चेंज आहे. त्यामुळे रिपिटेशन्सवरती तुमच्या बॉडीचं जास्ती मेजर काय हे नाही आहे, पार्ट नाही आहे. पण रिपिटेटिव्ह वर्कआउट जास्ती केलं तर मला प्रॅक्टिस होतं आणि जे डेफिनेशनचं काम आहे ते त्यामध्ये होतंच. पण त्याला बाकीचे जे सपोर्ट आहे ते डाएटचा रेटचा पण असायला. फक्त रिपिटेशन तुम्ही इथे 100 रिपिटेशन केलं, तुमची बॉडी वेट लॉस झाला, फॅट लॉस झाला, मसल ट्रेन झाले, मसल डिपेंड झाले असं बिलकुल नाही आहे. किंवा कमी वेट मारलं तुम्ही, म्हणजे कमी रिपिटेशन्स केल्या, हेवी वेट मारलं, तुमची मसलची स्ट्रेंथ वाढली आणि साईज वाढली असं बिलकुल होत नाही. तुम्हाला एक टार्गेट म्हणून रिपिटेशन दिलं असतं, पण त्या रेंजमध्ये तुम्हाला गेलंच पाहिजे तर तुम्हाला पर्टिक्युलर रिझल्ट पाहिजे. जर तुम्हाला डेफिनेशन घ्यायचे आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला हाय रिपिटेशन करायला लागतील आणि कमी ते करत असताना तुम्हाला लाईटवर उतरायला लागेल. मूर्ती काय माहिती का, मूर्ती बनवतात बरोबर आहे. मूर्तीचे हात आणि पाय जे बनवताना त्याला डिझेल म्हणतात. कुठली डिझेल वापरतात ना, म्हणतात ना मराठी. कुठलं वापरतात. आता मला 10 फुटाची मूर्ती बनवायची आहे, त्याला छन्नी मोठी वापरते का छोटी वापरते. छोटी वापरते. मला बनवायचे आहे, किती छोटी छन्नी घेईल का. साईज छन्नीची मोठी आहे, बऱ्याच प्रकारचे आहेत ना. बरं मी जे छन्नी वापरतात ती तुमचे शोल्डर मला वापरतील का. वापरत नाही ना. म्हणजे काय एकदम पूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला रिपिटेशन आणायचे असेल तर तुम्हाला रिपिटेटिव्ह वर्कआउट जास्त करायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वेट कमी घ्यायला लागेल. कारण मोठ्या छन्नीने तुम्ही डोळा बनवू शकत नाही. तसं चिरलिंग तुम्हाला जर तुमच्या मसलला करायचं असेल, तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन झालं नाही तर तुमच्या मसलचं सेपरेशन होतं बरोबर. तर कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी तुम्हाला छोटी छन्नी म्हणजे छोटे वेळ उचलायला लागेल आणि ते जास्त वेळ उचलायला लागेल. मग त्या जास्ती उचलण्याला पण टाईम आहे, म्हणजे सॉरी लिमिट आहे की किती उचलायचं. 15, 20, 25 ठीक आहे मॅक्सिमम. तुम्ही 100 मारत बसलात तर तो डोळा फुटून जाईल. किती स्टॉप मारा ना तुम्ही त्याच्यावर. त्याला त्याला रेस्ट देत नाही. रेस्ट देणे गेलो लागतं. एक रेंज आहे की त्या रेंज प्रॉपर डाएट आणि रेस्ट केली तर पॉवर वाढी ते पण बदल तर तुमचे नाही हाय रिपिटेशन पण लो रिपिटेशन मारून पण डेफिनेशन बदलतो. लो रिपिटेशन तुम्ही कॉन्ट्रॅक्शन वर्कआउट केला तर हाय रिपिटेशन 20-30-50 वर जाऊन
20चा डंबल उचलला ती रिपिटेशन नाहीये. टाइमच्या बद्दल तुमची रिस्पॉन्स कमी करते तिथून फक्त तुम्ही तुमच्या मसलला काही उपयोग नसतो. पण वर्कआउटचा टायमिंग आहे 45 मिनिट. त्याच्यामध्ये तुमचा 2 मसलचा वर्कआउट कम्प्लीट होईल. तुमचा हार्ट तर तुमचा हार्ट बर्निंग जास्त होतं. वर्कआउट करताय तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होणार नाही. गेन करायचं ते मध्ये 2-3 मिनिटात प्रायव्हेट करून ते रेस्ट लागते 4 जीव. पण ज्यांना डेफिनेशन आणायचे आहे किंवा ज्यांना फॅट बर्निंग करण्याचं मेन टार्गेट आहे तर त्या लोकांना रेस्ट कमी करावं लागेल. त्यावेळेस मसल पण ट्रेन होतील आणि हे जे मी की हाय रिपिटेशन मारल्यानंतर 4 आणि खूप रिपिटेशन मारल्यानंतर काही पाड्या करा तर तुम्ही चांगल्या एवढं होतं लोकांची रिपिटेशन आहे जेवढी. कारण मला किती वेळ किती पर्यंत सुरू शकतो मी सांगणार मला की मला 15 रिपिटेशन मारायचे फिट सिलेक्शन तुम्ही मग तुम्हाला समजेल की हा किती मारू शकतो आणि नेक्स्ट सेटला तुमचं प्रोफेशन करून घेणं आणि तुमचा फॉर्म किती मार हे आम्हाला काम असं काय नाही. तुमच्या मसल ग्रोथ करून पण तुम्हाला डेप्रेशन घ्यायची असेल त्यावेळेस तुम्हाला हेल्मेट नाही किंवा तुमच्या डायट तो प्रोटीन कार्बनिक तिन्हीचा असेल. टार्गेट बदलतं डायट बदल कॅलरी कमी होतो. कॅलरी कमी झाला पावर पण कमी होतो. कमी होते त्यामुळे ऑब्व्हियसली लाईट इफेक्टेड होतं आहे. त्या एवढं रिपिटेशन तुम्हाला हार्ड असेल तर तुम्हाला रिपिटेशन वाढवावं लागतं. 12 ते 20 जातात त्यावेळेस समजतं की माझ्या मसलची पूर्ण फक्त ओके ते कसं असली पण करण्याचं साईज वाढते वाढलं हे आपलं वर्कआउट तुम्ही चेंज करत राहिला तरी बॉडी चेंज वाढल्या आणि हेवी ठेवलं तर जेवढी कमी घेत आहे एका सेटच्या मध्ये एक तुम्ही
टेबल करा म्हणजे कार्डिओमध्ये मी कंटिन्यू 15 ते 20 मिनिट एकाच रेंज तुम्ही तुम्ही 5 किंवा 7 तुम्ही 6 स्पीड वगैरे नाही तुझा मॅक्सिमम असतो तर 220 तुमचं एज आणि त्याच्या 65-20% हा तुमचा बॅक मार्केट असतो. म्हणजे एखादं एज 20 असेल तर 20 200 राहिले 65-80% त्यामुळे तुमचा हार्ट रेट म्हणजे की होतो 8-16 म्हणजे 160 बरोबर. त्याच्या कमी आपली आहे 85 तुम्हाला तुमचा गेन टार्गेट नाही आहे तर तुम्ही हे मारता रिप्रेशन करा तुम्ही धारण 3 मिनिट हार्ट परत नॉर्मल त्यानंतर सेकंड सेट परत घेऊ शकतो. तुमचं फॅट लॉस तुमचा गेन टार्गेट नाही मसल प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट झाला मसल प्रॉपर युटिलाइज झाला आणि गेन झाला ज्यांना फॅट लॉस करायचा रेस्ट बिटवीन मॅक्सिमम ज्यांना 3 मिनिटापर्यंत घेऊ शकतो 5 मिनिटांनी जाऊन सर्किट पण म्हणतो त्यामध्ये कसं आहे ठीक आहे व्हायब्रेशन केलं आहे तर तुम्ही 15 3 महिन्यामध्ये बॉडीची किंवा बरेच शेवटचं सेट ड्रॉप त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चालू एका एवढं तर ते करतात कंडिशन आता जी आहे त्यानंतर सुरुवात फॅट असेल त्यावेळेस फॅट बर्निंग त्याच्यावर जी बॉडी डबल रेंज आली तुम्ही फॅट घेतले तर तुम्हाला जास्ती फायदा. जसं बायकर पण आहे तुम्ही स्टार्टिंगला तर बूस्टर यूज करतो बूस्टर शेवट कोणतं तुम्हाला वाटते कोणतं पडतं त्यावेळेस लास्ट स्टेजला तुम्ही तो नायट्रो बूस्टर यूज करता त्यावर तुम्ही एंड म्हणजे विन होतो कारण फॅट पण काय तर तुम्ही बॉडी तुम्ही एंड करून घ्या तुम्ही स्टँड त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी यूज तुम्हाला 100% देईल. ठीक आहे याच्यावर काय करा मला वाटत नाही कारण एवढं सिंपल एका मसलची व्हेरिएशन 3-4 एका मसलचे 4 व्हेरिएशन एका 4 व्हेरिएशन मध्ये फरक करतो का बायसेप 4 सेट बरोबर आहे 12 10 8
4 व्हेरिएशन प्रत्येकाचे 4 सेट, म्हणजे किती झाले 16 सेट झाले तुमचे एका मसलचे. जर तुम्हाला अजून एक मसल ट्रेन करायचं असेल तर तुम्ही बायसेप ट्रेन करत असाल, तुमचा मसल बॅक आहे त्याचे 4 सेट घ्या, बायसेपचे सेट करा, म्हणजे त्याचे 3 किंवा 2 तर 8 किंवा 5 सेट सेट तुम्ही अराउंड 20 सेट करू शकता किंवा एक मसल तुम्ही काम करू शकता. हे सोडून पुढचे क्वालिफिकेशन करू शकता. ब्रीथिंग टेक्निक काय असतं तुम्ही फर्स्ट टाइम अटेंड करा. ब्रीथिंग मध्ये माहिती सगळ्यांना सांगितलं जातं, बऱ्याच वेळा सब्जेक्ट झालेला आहे. तुम्ही ज्यावेळी पाहू काही गोष्टी पाऊस यूज होणार आहे तर ब्रीथ आउट करा, म्हणजे पुश करत असाल तुम्ही स्वतः फील करून बघा. तुम्हाला पुश करायचं ब्रीथ आत घ्या, म्हणजे डंबल उचलत असाल ब्रीथ इन ब्रीथ इन तुम्ही ब्रीथ होल्ड करता, तुम्ही ब्रीथ सोडल्यानंतर तुमची आपली पॉवर होऊ शकते. ते सिंपल एक्झाम्पल सांगितलं होतं की तुम्हाला हेल्प केली असेल त्याचे कार बंद केले ते काउंट आहे ना 1 आणि 2, म्हणजे काय करतात तुम्हाला पुलिंग करायचं तर हे मसल तुमचे कामाचे नाही आहेत, तेव्हा तो पण तेवढे करू शकता. एवढं फायदा योगामध्ये कसं आहे की जे ब्रीथिंग आहे ते एक प्रॉपर रिदम किंवा एक ठीक आहे, तिथं तुमचं ब्रीथिंग चालू असतं, पॉवर करतो. पॉवर आम्ही योगामध्ये मोठा ब्रीथ घेत नाही, मोठा ब्रीथ घेतला पॉवर करतो परंतु तेवढा प्रेशर द्या नोडवरती दाब्यावरती तर एकच मसल गेन करताना एकांशी म्हणजे एका दिवसात आपण 2 मसल पार्ट करायचे गरजेचं आहे का? त्याचा बॅक अँड मसल गेन करताना मग बॅक पहिला मारायचं मोठा
बॅक मारतो बायसेप चालला तो बायसेप करायचं बॅक तुला बायसेप यूज होत असतो आधीच जर टायर्ड झाले असेल तू बॅक इझिली करू शकतो पण बॅक मारतो जर ट्रेन होतं पण बॅक टू बॅक थोडं कमी करतो कारण काय की तू एका दिवशी मग केला तुला असेल ना 7 दिवस रेस्ट देतो तू परत त्याला पहिल्यापासून ट्रेन कर टाइम कमी असतो आठवड्यातून 3 दिवस तुला चांगलं जास्त करून गेलं जास्त होते तर मसल तेवढे गेन होणार नाही कारण कॅलरी तुम्हाला मसल गेन करण्यासाठी कॅलरी करताय कॅलरी जेवढ्या तुमची राहील कॅलरी कमी बघितला तर मसल गेन होत जाईल कॅलरी कमी झाल्या आणि जास्त पण केल्या तर फॅट हा डेली ऍक्टिव्हिटीला ट्रेन करत असतो त्याची पण करायला लागतो ते तर मी आठवड्यातून 3 वेळा केलं सांगतो टाइम असेल तर ते 4 वेळेस आणि दुसरा त्याला एव्हरेज घेऊन होता चार वेळेस मसल वर्कआउट तुला बसा रेस्ट मिळत नाही तरी पण तू करतो टाइम चालेल ना मला काय नाही एक दिवसाला करायची गरज नाही एक मग सकाळी असं नाही की सकाळी 4 केले पाहिजे परत संध्याकाळी 4 केले पण साडे 5 सुमारला असं जर प्रॉपर वर्कआउट असेल रेस्ट त्याला नाही भेटली तर संध्याकाळी वर्कआउट होत नाही संध्याकाळी दुसरा तुम्ही थकला पाहिजे वर्कआउट जर तुम्ही ड्यू वर्कआउट ग्लुकॉनिक असाल तुम्ही थकणार नाही ही तुमच्या मसलमध्ये तुमची बॉडी तर नाही कारण मी इमिजिएट कारण आम्हाला ते ऑर्गनाईज इथून पुढे ठिकाणी गेला तर तुम्हाला समजा आदल्या दिवशी तुमच्यावर दुसरा ट्रेन असेल तुमचा तो सेट असेल तर दोघांची सेम झाले पाहिजे आणि आमच्या ट्रेनरच्या पण वर्कआउट आहे की तुम्ही कुठला 1 to 8 एवढे व्हेरिएशन आहेत ते आम्ही 8 दिवसामध्ये एकदम प्रॉपर केले
वर्कआउटच नाही. व्हेरिएशन बदलू शकते की त्याप्रमाणे जर केलं की त्याच्यात काही हे नाही. काही नाही. त्यामुळे प्रमाण केलं तर इंजुरी याला काय होईल? काही पाणी पाणी पिलं म्हणून त्रास बॉडी ट्रेन होत असते. तुला व्हेरिएशन ट्रेन करायचं तुला व्हेरिएशन व्हेरिएशन वाढवतोय तर तुला रेस्ट तुला तुझ्या हॉस्टेलला पैसे भेटतील. वेळेस त्याला अटेंड करतो. ठीक आहे. लेगचं स्टोरेज खूप जास्त आहे. कारण तुम्ही दिवसभर काम पण करत लेगला 2 दिवस 3 दिवस तुम्ही केले तरी पण चालेल. कारण बाकीचे मसाले आहेत तुम्ही रेस्ट लेगला रेस्ट मिळत नाही. लेगचा स्टोरेज करू नका किंवा नाही भेटत. स्टोरेज तो मसल टाईट झाला असतो त्याला जास्त मी त्याच्यावरती गेलं कॉन्ट्रॅक्ट केला बघितलं तर मग तो ब्रेक होऊन तर मसल ती पूर्ण झालेला आहे म्हणजे ओव्हर काय तोच आहे म्हणजे मसल तेवढा पंप झाला तर अजून ब्रेक होऊ शकेल बिगिनर टू ॲडव्हान्स ह्या लेवलचे आपले सगळे तर लेवल प्रत्येकाला ठरेल असते पण योग्य किती दिवसांनी पण केली पाहिजे आणि फॉर्मल टेक्निक काय हे ऍक्च्युली तुमचं आहे. हो आमचा कारण हा प्रॉब्लेम उलटा क्वेश्चन विचारला नाही तुझं काम बऱ्याच होतं समजा तुम्ही आपण करू शकतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये तो फर्स्ट आपला चार्ट असेल किंवा कॉन्फिडन्स खाली होतं एक्स्ट्रा वेट वगैरे देऊन त्याला
करायची गरज नाही. 1 महिने केलं अशी काही गरज नाही. मग तो बोर होऊन जाईल. तुम्ही येणार, तुम्हाला माहिती आहे ट्रेन झालं तुम्ही यू कॅन बरोबर आहे ना. तू काही करत असतो तुझ्या आपण प्रेशर येतं. जर तू आधीच ट्रेन केला तर तुला म्हणजे हा मसाला आधी तू माझ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे सगळं लहानतर केलं सांग. रोज मारायची काही गरज नाही. कार्डमध्ये असं कार्ड रोज त्या प्रकारे रोज ॲप मारायची गरज नाही. एक जेव्हा असतो ॲप करत नाही. ॲप कुठे नव्हतं त्यावेळेस करत नाही. इतर दिवशी तुमचा आता वेट 60 kg असेल तर तुमचा आपण दिला असेल की आम्ही जनरल डाएट दिलाय तुम्हाला सवय होण्यासाठी. नंतर मी सांगत असतो त्यांचा इंडिव्हिज्युअल डाएट पॉसिबल नाही. त्याच्यावेळी सांगतो की तुमच्या तुम्हाला एवढ्या प्रोटीनची गरज आहे तर तुमचं वेट कमी झालं असेल तर तुमचं कमी झालं पाहिजे. तर तुम्हाला काय असेल तर तुमचं टार्गेट गेन करायचं आहे. 60 नंतर तुमचं वेट 65 झालं त्या कंडिशनला तुमच्या 2% वाढलं आहे. जर तुम्हाला अजून गेन असेल तर इथे काय होतं तुमचा वर्कआउट वाढत जातो पण तुम्ही डाएट चेंजेस काय करता. मॅक्सिमम लोकांचं हे होतं की डाएट सेम ठेवतात वर्कआउटमध्ये चेंजेस करतात कारण ट्रेनर घेऊ फर्स्ट कार्ड सेकंड कार्ड थर्ड कार्ड 8 कार्ड 8 कार्डपर्यंत डाएटवर चेंजेस तुम्ही करायचे त्याच्यावर होत नाही. त्यामुळे मग रिझल्ट मिळतो. सिम्पल गोष्ट ना. वेट वाढलं डाएट वाढलं पाहिजे. जर तुम्हाला वेट कमी करायचं वेट कमी झालं आणि परत डाएट तुम्ही तेवढा ठेवला तर त्याच्या होणार काय चेंजेस तर दोन्ही गोष्टी सेम झाल्या तर त्या गोष्टी होतं पीटीमध्ये. पीटीचे तर डेली बेसिसवरती विचारतात की सर मला वेट गेन करायचं आपल्या मनात मला आवडत आहे किती गेन झालं एवढं गेन झालं आता पुढे म्हणत मला परत 5 गेन करायचं. मग त्या 5साठी तुमचा डाएट पण चेक करतात. डाएटेशन करत असेल आमच्या डाएटेशन करतात किंवा ट्रेनर तुम्हाला गाईड करतात. पण ते जनरल ट्रेनिंगमध्ये त्या गोष्टी पण सेमिनारमध्ये मी तेवढ्यासाठी सेमिनार समजले पाहिजे. त्या गोष्टी एवढा फरक पडत नाही पण मेजरमेंट पण कशा की प्रत्येक तिथं पण चेंजेस थोडे झाले असतात. खूप ड्रास्टिक चेंज असेल तर तुम्ही चेक करू शकता. पण हाफ इंचेसचा असेल कमी किंवा जास्त तो निग्लिजिबल असतो. काय विचारता अजून जनरल विचारू शकतो. तुम्ही घेऊ शकता पण तेवढं तुम्हाला तुम्हाला एका लेवल यायला पाहिजे. तुमचं जनरल 18.5% असायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ॲपरच्या टॅबलेट घेतल्या तुम्हाला जास्तीत त्याचा यूज
तर त्याचं कामच असतं की मेटाबॉलिक वाढवणं आणि मसल वाढले तर तुमचा मेटाबॉलिक रेट ऑटोमॅटिकली वाढतो. तर मी तुम्ही डाएट आणि वर्कआउट केला तर तुमच्या बॉडीचे जर डाएट चांगला मसल वाढेल आणि एका लेवलला तुमचा मेटाबॉलिक बसेल. तो गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मला सांगितलं तुमच्या शाळेत नाही असं नाही झालं. तुमच्या बॉडी कसं एका तासामध्ये बॉडी तुमची 8 ते 9 ग्रॅम प्रोटीन डायजेस्ट करू शकतो. तर तुम्हाला प्रोटीन 25-30 ग्रॅम तुम्ही यूज आहे त्यावेळेस ते 3 तास तुमच्या बॉडीला चालेल. कारण 3 तासानंतर बॉडी कॅटाबॉलिकमध्ये आहे तिथून तुमची बॉडी मसल लॉस करायला चालू करेल. त्यावेळेस तुम्हाला फूड देणं जाईल म्हणून 6 मिनिट जातं. ते डिपेंड्स आहे ना. तर मला पण 2 स्कूप घेतो. आता तुझी रिक्वायरमेंट 2 स्कूपची आहे की बघितलं पाहिजे. कारण तुझे रिक्वायरमेंट नाही रिक्वायरमेंट 100 ग्रॅम असेल मी रिक्वायरमेंट 100 ग्रॅम तर नंतर तुझी बॉडी 30 ते 35 ग्रॅम मागतो. त्यातलं जास्त वर्कआउट करतो. ठीक आहे. म्हणजे 35 ग्रॅम प्रोटीन तुला तिथे गेलं वर्कआउट नंतर 35% म्हणजे तर राहायला 65 ग्रॅम तेव्हा बाकीच्या 5 मिनिट वाढते. वर्कआउट नंतर जास्तीच लागेल पण ते किती पाहिजे ते पण तुला कॅल्क्युलेट करायला लागेल ना. 100 पैकी 50 वर्कआउट लागलं तर तेव्हा 5 मिनिट वाढेल आणि खाल्ल्यामुळे ते पण प्रोटीन वेस्ट होते. रिक्वायरमेंटच्या वरती घेतो. प्री वर्कआउट जर समजा 1-2 तास आधी घेतलं नाही प्री वर्कआउट 1 तासात 1 तासात 3 तास पहिला मील केला असतो ना तू जेवतो तो 3 तासाच्या आधी. समजा 1 वाजता जेवण केलं तर 4 वाजता तुला सेकंड मील येतो. बरोबर आहे. पण तुला वर्कआउट करायचं आहे कधी 4 वाजता तर तुला 2 वाजता परत खावं 1 तास आधी परत डाएट द्यायला लागेल. मग तुला तुझ्या रिक्वायर्ड कॅलरी तुला बॉडी आजकालचे एग्स वगैरे सगळे बॉडीला तो सगळ्यांचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. पण ते काय करावं मग कोणी पाळायला आपल्याला तरी प्रोटीन इंटेक करायचा त्याचा चांगला सायन्स आहे ना सगळे सोल्युशन काय आपणच करत चालू ऑप्शनच नाही ना काय करतो दुसरं तर नाही आपल्याला. त्यातर मग मला जिमची पोल्ट्री करायला लागेल तो ऑर्गॅनिक सगळं ते कारण ते आपण करू शकत नाही. दुधामध्ये आपल्याला माहिती नाही की किती भेसळ आहे. तांदळामध्ये किती माहिती नाही. म्हणून तर ऑर्गॅनिक गोष्टी आता जास्त हे देतात पण ते महाग चालले खूप. पण लोक आपण खाताना विचारच करत नाही. विकताना विचार करतात की माझ्या म्हटलं जे काही फ्रूट आहे ते जास्ती किमतीला गेलं पाहिजे चांगलं आहे म्हणून. पण विकत घेताना तुम्ही काय करता की स्वस्तातले विकत घेतो. स्वतःच्या बॉडीची केअर करत नाही पण पैशाची केअर करतो. त्या गोष्टी त्यामुळे कुठल्या उपयोग करतो. तर त्या गोष्टी आपण जर केल्या प्रॉपर करू शकतो तर तुम्ही ऑर्गॅनिक खाऊ शकत नाही. बजेटमध्ये जास्त आपण बघून सांगू शकत नाही कुणाकडून मग ती तुमचं ट्रस्ट तुमचा त्यावर असला पाहिजे मग ते तुम्हाला ठेवलं पाहिजे. तर ह्या ऑर्गॅनिक फूड आहेत ते थोडं स्पेशली बघायला लागतील. नंतर जे काय आहे त्यामध्ये दूध तर दुधाचे पदार्थ प्लांटमध्ये काय इनकर्पेट करून असतं बाकी सप्लिमेंट व्हेज लोकांना ऑप्शन काहीच नाही. एगिटेरियन व्हायला लागेल तुम्हाला ॲटलीस्ट अंडी जर खायला मग पण व्हेज लोकांचं मॅक्सिमम सोड तुमचा 50% हा प्रोटीन फ्री लागला पाहिजे. तर तुम्हाला दुसरा ऑप्शनच नाही. तुमच्या बॉडीमध्ये तेवढे चेंजेस होणार नाही जेवढे नॉलेज लोकांकडे होते. झाले क्लिअर का डाऊट सगळे ओके. परत असलेलं सांगा. नेक्स्ट टाइम आपण एक सब्जेक्ट सांगा लक्षात ठेवा. हां स्विमिंग नंतर लगेच वर्कआउट केलं चालतं गॅप पाहिजे. वर्कआउट होणारच नाही पहिली गोष्ट. स्विमिंग तू 2 उड्या मारायला ठेवले आणि तू येऊन परत स्विमिंग त्याला म्हणतात तिथं नाही. स्विमिंगला प्रॉपर एक तास वर्कआउट करायला लागेल तर तुला तुझी स्ट्रेंथ चांगली असेल तर करू शकतो. पण गरज काय नाही
तर स्विमिंग 1 तास करून मला वाटत नाही कोण वर्कआउट करू शकतो. इम्पॉसिबल गोष्ट आहे. 2 उड्या मारून यू कॅन डू लाईक आफ्टर वर्कआउट स्विमिंग कर. हां त्यामध्ये जॉईंटचं पण काम आहे तू जास्त नाही. त्यानंतर 10 मिनिट आलो त्यात पण भाग व्हिडिओ स्विमिंग तर वर्कआउट नाही. ठीक आहे वर्कआउट पण आंघोळ करायचं आंघोळ पण वर्कआउट नाही. मशीन्स वर्सेस फ्री वर्कआउट फ्री वेट्स. म्हणजे आमची बॉडी डुप्लिकेट म्हणतात सगळे लोक. जे पैलवान आहेत ते लोक असे म्हणतात आम्हाला बॉडी आणि त्यांची बॉडी म्हणजे किंवा बैठक म्हणजे ओरिजिनल बॉडी. ते मला थोडं सांगायला आहे. हा सब्जेक्ट असे फ्री वेट्स वर्सेस तर मशीन विनाकारण कोणी करेल नाही ना. तुम्हाला सांगायला लागेल की मशीनचं काय काम आहे. ठीक आहे सांगा एखादं काय जोक झालं तर ते काय लक्षात राहते. तुम्ही फर्स्ट स्टार्टिंग प्रत्येक महिन्यात एक वेगळा सब्जेक्ट असतो. मी सकाळी पण उठत नाही त्यामुळे सकाळी घेतलं मी नाही उठत सकाळी क्लास मला भेटायला संध्याकाळी येऊ शकतो. आहे का राहू ओके ठीक आहे चला थँक्यू.